क्रूर कर्मा हादरला. शंभूराजांची सहनशक्ती पाहून जल्लाद थरथरला. कधी कधी इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तर तो अनुभवायचा असतो. आणि जेव्हा आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो, तेव्हा फक्त तलवारीची चमक नव्हे, तर त्याग, तपस्या आणि अत्याचार सहन करूनही न झुकणारा आत्मा डोळ्यांसमोर येतो. पण एक प्रसंग, एक असा क्षण ज्याने शत्रूच्याही मनात आदर निर्माण केला. तो प्रसंग म्हणजे त्या जल्लादाने शंभूराजांचे डोळे काढले आणि तो गपकन खाली बसला. आज आपण उलगडणार आहोत ही हृदय हिलवणारी सत्यकथा. संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर पुत्र. बुद्धीमध्ये तेज, युद्धकलेत निपुण आणि संस्कृत सारख्या भाषेचे विद्वान. शंभूराजे हे केवळ योद्धे नव्हते, तर ते धर्माचे रक्षण करणारे धर्मवीर होते. त्यांनी औरंगजेबाच्या सत्ता विस्ताराला महाराष्ट्रात रोखलं आणि म्हणूनच मुघल साम्राज्य त्यांच्यावर पेटून उठलं. 1689 मध्ये संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत कैद करून आणलं गेलं. त्यांच्यावर इतका अमानुष छळ झाला की सांगताना शब्दही थरथरतात. नखे उपसून टाकली गेली, जीभ कापली गेली आणि शेवटी डोळेही काढण्यात आले. पण त्यांनी एकही हुंकार केला नाही. त्यांनी हर हर महादेव, हर हर महादेव म्हणणं बंद केलं नाही. औरंगजेबाने फतवा जारी केला. या हिंदवी राजाला सार्वजनिकपणे छळा. एक जल्लाद आणला गेला, मोठा बलवान परंतु थोडा घाबरलेला. त्याने संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या आणि ते रक्तबंबाळ झाले होते. पण संभाजी राजे तसंच शांत होते. तो जल्लाद कपाळावरचा घाम पुसत होता. संभाजी महाराजांची सहनशक्ती पाहून एका क्षणी तो स्वतः गपकन खाली बसला. तो म्हणाला, माझ्या हातून हे कसले पाप झाले. हा माणूस नाही, देव आहे, देव. या अत्याचारानंतरही संभाजी महाराजांनी माफीची भीक मागितली नाही. त्यांच्या शरीराला जखमा होत्या, पण मन मात्र पर्वतासारखं अढळ होतं. औरंगजेब स्वतः संभ्रमित झाला. हा माणूस एवढं सहन कसं करू शकतो. 11 मार्च 1689 हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. कारण त्या दिवशी संभाजी महाराजांचा फक्त मृत्यूच झाला नव्हता, तर त्या दिवशी एक धर्माचं आणि स्वाभिमानाचं जगणं अमर झालं. त्यांचा मृतदेह गावकऱ्यांनी एकत्र करून समाधी बांधली, जिचे स्मरण आजही तूर आणि वडू गावात केलं जातं. या कथेतून आपण काय शिकतो? अत्याचार होऊ नये, झुकायचं नाही. आपला धर्म, भाषा, संस्कृती यासाठी शेवटपर्यंत उभं राहायचं. संभाजी महाराजांनी आपला देह गमावला, पण ते आज आपल्या सर्वांचे दैवत बनले. आज आपल्या मनगटात जर शंभूराजांची ज्वाला पेटली, तर कुठलाही अन्याय आपल्याला झुकवू शकत नाही. तुमचं हृदय या प्रसंगाने हेलावलं का? अभिमान वाटतो का की आपण अशा महान छत्रपती राजांचा वारसा जपतो? तर या प्रसंगाला फक्त ऐकून विसरू नका, ते मनात जपा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय शंभूराजे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शिवप्रभूंनी घडवलेल्या एका अमर गोष्टीसह. जय शिवराय, जय शंभूराजे.